राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर एका कंत्राटदाराला टक्केवारीच्या मागणीवरून दादागिरी करत असल्याची व्हिडिओ क्लिप शिवसेनेचे रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत दाखवली। सोशल मीडियावर सुद्धा ही क्लिप व्हायरल झाल्यानं जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। आमदार क्षीरसागर यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीनंच ही क्लिप आपल्याकडे दिली आहे असं सांगत येत्या 15 दिवसात क्षीरसागर यांची आणखी एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप व्हायरल करणार असल्याचा इशारा इंगवले यांनी दिलाय। राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर हे एका कंत्राटदाराशी बोलत असतानाची दृश्य चोरी छुपे छायाचित्रित करून ती व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे। त्यामध्ये एका ठेकेदाराकडून आमदार क्षीरसागर टक्केवारीच्या मुद्द्यावरून बोलत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे। त्या क्लिपमधील संवादानुसार 40 लाख रुपये मिळाले आहेत, पण ठरल्याप्रमाणे आणखी रक्कम मिळावी अशी मागणी आमदार क्षीरसागर करत आहेत। तर संबंधित कंत्राटदार आमदार क्षीरसागर यांच्या 2 सहकार्यांनी आपल्याकडून परस्पर 1% रक्कम मागितली आहे असं सांगत आहेत। हीच क्लिप रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत सादर करून काही गंभीर आरोप केले। ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब। नाही एकच मिनिट साहेब, माझा कंप्लेंट नाही एक आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला। मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे। मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात। कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढोळाढोळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब। असं नाही ते कसं आहे माहितीये काय, सगळी वरती पण करावं लागते, ते असं नसते ते। अहो साहेब, तुमचं सगळं आमदार क्षीरसागर म्हणजे टक्केवारीचा राक्षस असून आजवर त्यांनी अनेकांना लुबाडून कोट्यावधीची माया जमा केली आहे असा आरोप इंगवले यांनी केला। या प्रकाराची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी अशी मागणी रविकिरण इंगवले यांनी केली आहे। या मागणीचं निवेदन सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपाधीक्षक वैष्णवी पाटील यांना देणार असल्याचं इंगवले यांनी सांगितलं। ऑपरेशन टायगर हा सध्याच्या राजकारणातील एक लोकप्रिय शब्द ठरला आहे, पण आमदार क्षीरसागर यांच्याबद्दलच्या स्टिंग ऑपरेशनला आपण ऑपरेशन लांडगा सक्सेस असं नाव देत आहे। ज्या दिवशी आमदार क्षीरसागर यांचं भ्रष्ट रूप जनतेसमोर येईल त्यावेळी जनता त्यांना अस्सल कोल्हापुरी हिसका दाखवेल। तसंच भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ज्या प्रकारे नामदार छगन भुजबळ कारागृहात 2 वर्ष राहून ज्या अवतारात बाहेर आले त्याच अवतारात आपल्याला राजेश क्षीरसागर यांना पाहायचं आहे। छद्मी आणि कुस्सीत हसणाऱ्या क्षीरसागर यांना आपण रडवलं नाही तर खरा शिवसैनिक नाही असं रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत बोलून दाखवलंय। राजेश क्षीरसागर यांच्या इतका बदनाम आमदार या जिल्ह्यात कोण नाही। इतका बदनाम आमदार आणि भ्रष्ट आमदार, ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगर केलं त्या पद्धतीनं आज ह्या रवी इंगवलेनं ऑपरेशन लांडगा करून दाखवलं। आम्ही लांडग्याचं ऑपरेशनच केलं। त्या क्लिपमध्ये राजेश क्षीरसागर सविस्तर 40 लाख रुपये पोचले असं कॉन्ट्रॅक्टर त्यांना म्हणतात, हे ऐकायला येतं, पाहायला मिळतं। परत क्षीरसागर म्हणतात वरिष्ठांना द्यावं लागतं, वरच्यांना द्यावं लागतं। त्यात एक शब्द वरच्यांना द्यावं लागतं म्हणजे कुणाला?